पण तुम्ही जर गुगलवरती जाऊन चेक केलं ना तर यालाच म्हटलं जातं अँट माइंडसेट. आणि याच्यावरती ना लोकांनी मोठमोठी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि हा माइंडसेट घेऊन लोक सक्सेसफुल सुद्धा झालेली आहेत. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला ससा आणि कासव यांची गोष्ट माहिती असेलच, ज्यामध्ये ससा हरतो आणि कासव जिंकतो. आता कासव का जिंकतो हेही तुम्हाला माहिती असेल, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना मुंगीची गोष्ट सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला हे व्हिडिओज पाहावे लागतील. आता हे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की काय हे व्हिडिओज दाखवतात आम्हाला. मुंग्या तर आमच्या घरामध्ये नेहमी असतात, जिकडे तिकडे भाव मुंग्याच असतात आणि त्या मारण्यासाठी आम्ही औषधं घेऊन येतो. आता आणि ह्या मुंग्या आम्हाला का दाखवतात? या मुंग्यांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि यातल्या काही गोष्टी जर आपण आत्मसात केल्या ना आपल्या लाईफमध्ये खूप मोठा बदल घडू शकतो. हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आपल्या आजूबाजूला बऱ्याच मुंग्या असतात, पण आपण त्यांच्याकडे कधी लक्षच देत नाही किंवा त्यांच्याकडे आपण गंमत म्हणून बघतो किंवा त्यांना मारण्यासाठी आपण विचार करतो. पण आजच्या या व्हिडिओनंतर तुम्ही जर त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवतील आणि समजून घेता येतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये काहीतरी वस्तूला मुंग्या लागतात ना, त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर ते मुंग्या ज्या आहेत ना त्या एका लाईनमध्ये चालत असतात. कुठेही त्यांची लाईन जी आहे ना ती चेंज होत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, म्हणजे मध्ये काहीतरी तुम्ही एखादं पेनाचं टोक टाका किंवा तुम्ही मध्येच बोट ठेवा, तर ते मुंगी जी आहे ना ती साईडने जाणार आणि तिला जिथे जायचं आहे तिथेच ती जाणार. म्हणजे तुम्ही कितीही तोडण्याचा प्रयत्न करा, त्यांची जी लाईन आहे ना ती तशीच चालू राहते. आता यांना बोलता येतं का? नाही येत. त्यांना ऐकता येतं का? नाही येत. पण ते त्यांच्या सेन्सर्सनुसार त्या गोष्टी त्या करत असतात, कंटिन्यू करत असतात. एखादी मुंगी मध्येच तुम्हाला साईडला जाताना दिसते, पण नंतर सुद्धा ती त्याच लाईनमध्ये पुन्हा येते आणि पुन्हा हे चक्र चालू असतं आणि हे कंटिन्यू चालू असतं जोपर्यंत ज्या गोष्टीसाठी त्या मुंग्या लागल्यात आणि ती वस्तू संपत नाही ना तोपर्यंत ते कंटिन्यू चालू असतं. हे कुठेही थांबत नाही, रात्रंदिवस हे चालू असतं. यामध्ये आपण काय शिकलो तर कन्सिस्टन्सी जी कंटिन्यू चालू आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट डिसिप्लिन. कधीही असं होत नाही की आपण एखादी त्यातली मुंगी आता साईडला जाऊन आराम करते किंवा पुढे जाऊन बसलेली आहे किंवा ती निघूनच गेली परत आलीच नाही, असं कधीच होत नाही. तर घरामध्ये म्हणजे मी या सगळ्या गोष्टी करून पाहिल्यात म्हणून मी तुम्हाला सांगतो की घरामध्ये पीठ असेल तर काही मुंग्यांच्या अंगावरती तुम्ही पीठ टाका, ती मुंगी जाईल आणि काही वेळानंतर ती परत येईल. म्हणजे त्याच्यावरती पीठ टाकल्यामुळे तुम्हाला ती लक्षात येईल की ही मुंगी आता गेली होती आणि पुन्हा परत आलेली आहे, पुन्हा परत चाललेली आहे. या गोष्टी ती कंटिन्यू करत असते. म्हणजे डिसिप्लिन आहे. असं नाही की आज मला नाही करायचंय तर मी जाऊन तिथे थांबली किंवा बंद झाली किंवा काही झालं, असं नाही होत. कंटिन्यू ते गोष्टी करत असतात करत असतात करत असतात. यालाच म्हटलं जातं अँट माइंडसेट, म्हणजेच मुंगीचा माइंडसेट. आता या माइंडसेटचा आहे ना आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये उपयोग करता येऊ शकतो आणि याच माइंडसेटमुळे आपल्याला लॉंग टर्ममध्ये खूप मोठा ग्रोथ किंवा मोठी वेल्थ क्रिएट करता येऊ शकते. ते कसं? तर तुम्ही मुंग्यांचं वारूळ तर पाहिलं असेल, कुठेतरी आपल्याला आजूबाजूला दिसतं मुंग्यांचं वारूळ आहे. तर ते वारूळ काय ऑटोमॅटिक त्यांना कोणी बनवून दिलेलं असतं का? तर नाही. ते वारूळ ते बनवतात. छोटे छोटे मातीचे कण घेऊन येतात, ते जमा करतात आणि मोठं 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 काही एक महिन्यांमध्ये ना खूप मोठं वारूळ तिथे तयार होतं. किंवा आपल्या घरामध्ये एखादी फट असते ज्याच्यामध्ये मुंग्या जात असतात, पण सुरुवातीला आपल्याला वाटतं की छोटासा होल आहे, काय किती सारी मुंग्या बसतील त्याच्यामध्ये, पण नंतर जेव्हा कळतं की आतमध्ये ते पूर्ण पोखरून काढतात आणि मातीचे छोटे छोटे कण बाहेर टाकून देतात आणि आतमध्ये मोठी जागा तयार करतात. हे कशामुळे शक्य झालं? तर लॉंग टर्ममध्ये त्यांनी ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली आणि डिसिप्लिन मेंटेन ठेवलं त्यामुळे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काय उपयोग होऊ शकतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. जी काही आपण इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा SIP करतोय किंवा म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करतोय, ती कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. डिसिप्लिन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आज हे सेक्टर चाललंय म्हणून यातले पैसे काढायचे, दुसऱ्या सेक्टरमध्ये टाकायचं. आज ते सेक्टर चाललंय मग परत इकडनं काढायचं, तिकडे टाकायचं. याला डिसिप्लिन अजिबात म्हटलं जात नाही. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. जर तुमच्याकडे तुमची SIP चालू आहे, आज कंटिन्यू मार्केट आता तुम्ही पाहताय खाली आहे, जवळपास 3-3.5 पॉईंट सेन्सेक्स खाली आलेला आहे गेल्या 15-20 दिवसामध्ये. पण यामध्ये काय झालंय तर ज्यांची इन्व्हेस्टमेंट होती ना ते आता रेडमध्ये दिसायला लागलेत. 1000, 2000, 3000, 5000, काहींच्या लोकांचे 1-1 लाख रुपये मायनसमध्ये दिसतात आहेत. मग अशा वेळेस आपण आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची का? तर नाही. जर तुमची SIP चालू असेल ना तर ती कंटिन्यू ठेवा, तरच तुम्हाला लॉंग टर्ममध्ये ग्रोथ मिळेल. आणि या सिच्युएशनमध्ये म्हणजे जेव्हा मार्केट खाली पडतंय ना त्यावेळेस जर तुम्ही SIP तुमची चालूच ठेवताय तर तुम्हाला युनिट जास्त मिळतात आहेत.
आणि तुमचं प्राइस ॲव्हरेजिंग खूप चांगल्या प्रकारे होतं. जेव्हा मार्केटवरती असेल आणि त्यावेळेस तुम्ही SIP अमाऊंट वाढवली तर काही उपयोग नाही, तुम्हाला ॲव्हरेजिंग तेवढं चांगलं मिळणार नाही. पण जसं जसं तुम्ही खाली येत जाताल किंवा मार्केट खाली पडतंय त्यावेळेस जर तुम्ही ॲव्हरेजिंग करत गेलात ना तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो. यालाच म्हटलं जातं कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली तरच लॉंग टर्ममध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट होताना दिसेल. बऱ्याच लोकांचं असं असतं की 3 वर्ष 4 वर्ष SIP करतात आणि त्यानंतर बंद करतात. पण सुरुवातीला जेव्हा त्यांनी SIP सुरू केलेली असते ना त्यावेळेस त्यांच्या मनात असतं की मला 1 करोडची वेल्थ क्रिएट करायची आहे, 2 करोडची करायची आहे, मला 50 लाखाची करायची आहे. पण 3च वर्षात ते गिव्हअप करतात. त्याला कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काही ग्रोथ दिसतच नाही. पण ग्रोथ ही एका रात्रीत किंवा 2-3 वर्षामध्ये दिसणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा लॉंग टर्म अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. मुंग्यांनी ते वारूळ एका दिवसात बनवलेलं नाही, त्यासाठी त्यांनी 6-7 महिने, वर्ष, 2 वर्ष वेळ दिला, त्याच्यानंतर ते वारूळ तयार झालं. असं अचानक एका रात्रीत होत नाही. तसंच इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा आहे. इन्व्हेस्टमेंट एका रात्रीत ग्रोथ होत नाही, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण याच्यामधून शिकू शकतो ती म्हणजे स्मॉल स्टेप बिग इम्पॅक्ट. घरामध्ये कुठेतरी तुम्ही एखादी साखर ठेवा एवढी अशी आणि थोडा वेळ तुम्ही त्या मुंग्या लागण्यापर्यंत वाट बघा. हळूहळू एक एक दाणा त्याच्यातला घेऊन जातात आणि काही वेळामध्येच ती जी काही साखर आहे ती संपून जाते. यालाच म्हटलं जातं स्मॉल स्टेप बिग इम्पॅक्ट. सुरुवातच डायरेक्ट पूर्ण घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही, तर त्यांनी काय केलं, छोटे छोटे कण जे आहेत ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि ते घेऊन गेल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळी साखर संपून जाते. यालाच म्हटलं जातं स्मॉल स्टेप बिग इम्पॅक्ट. हेच तुम्हाला तुमच्या SIP मध्ये किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये करायचं आहे. छोटे छोटे स्टेप्स घ्या. खूपच मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करू नका. 500 रुपयाची SIP आहे, 1000 रुपयाची SIP ती 1100 करा, 1200 करा, 1300 करा. अशी 100, 200 रुपयाने ती इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करा, तरच लॉंग टर्ममध्ये तुम्हाला मोठा इम्पॅक्ट पाहता येईल. यानंतर चौथी गोष्ट जी मुंग्यांकडनं शिकण्यासारखी आहे ती म्हणजे आहे नो एक्सक्यूज मेंटॅलिटी. की कधीच ते असं म्हणत नाही की ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, मग आता थोडा वेळ थांबूयात, ते काही कुठे जाणार नाही, ती साखर तिथेच पडलेली असेल, आपण थोड्या वेळानंतर घेऊन जाऊ, असं कधीच होत नाही. तुम्ही त्यांच्यामध्ये कितीही अडथळे आणा, ते घेऊन जात असताना कितीही अडथळे आणला तरी सुद्धा ते काम करतच राहतात. त्यालाच म्हटलं जातं नो एक्सक्यूज मेंटॅलिटी. आता ही नो एक्सक्यूज मेंटॅलिटी आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कशी करू शकतो? बऱ्याच लोकांची SIP वर्षानंतर 2 वर्षानंतर बंद होते. ते सुद्धा तेच एक्सक्यूज मेंटॅलिटी. आता आमच्याकडे पैसे नाहीत, आता आमच्याकडे हे नाही, आता आमच्याकडे ते नाही. जर अशा प्रकारची एक्सक्यूज मेंटॅलिटी असेल ना तर लॉंग टर्ममध्ये कशी वेल्थ क्रिएट होणार? तुम्ही जर ही कन्सिस्टन्सी कुठेतरी ब्रेक केली तर लॉंग टर्ममध्ये वेल्थ कधीच क्रिएट होणार नाही. आणि फक्त म्युच्युअल फंडमध्येच नाही, तुम्ही कोणत्याही टाईपची इन्व्हेस्टमेंट करा किंवा कोणत्याही टाईपची सेव्हिंग करा. जर तुम्ही एक्सक्यूज द्यायला सुरुवात केली ना तर ते काम कधीच तुमचं पूर्ण होणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, मुलांना अभ्यास करताना मुलं सांगतात की आता कंटाळा आलाय, नंतर हे झालंय, नंतर ते झालंय, अशा गोष्टी ते देतात आणि आपण त्यांना सांगतो की तू एक्सक्यूज देतोय, जर तू असा अभ्यास केला तर कधीच तुला तेवढ्या पर्सेंटेज मिळणार नाही किंवा तेवढ्या ध्येयापर्यंत तू पोहोचणार नाही. मग आपण त्या गोष्टी त्यांना सांगतो तर त्या आपण आपल्या स्वतःवरती का अप्लाय नाही करत? म्हणजे ही जी मेंटॅलिटी आहे ना ती प्रत्येकामध्ये असतेच आणि ती मेंटॅलिटी कुठेतरी आपल्याला बंद करावी लागेल किंवा स्टॉप करावी लागेल, तरच आपण आपल्या गोलपर्यंत पोहोचू शकतो. यानंतर जी आहे 5वी गोष्ट जी मुंग्यांकडनं आपण शिकू शकतो ती म्हणजे आहे पेशन्स. विदाऊट पेशन्स कोणतंही काम अचीव होत नाही किंवा कोणतीही गोष्ट अचीव होत नाही. मुंग्यांनी पेशन्स ठेवल्यामुळे ते एखादं मोठं वारूळ तयार करू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी फटीमध्ये मोठं घर तयार करू शकतात. हे सगळं झालं पेशन्समुळे. विदाऊट पेशन्स हे होत नाही. जर तुमच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कोणत्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये पेशन्स असतील ना तरच तुम्हाला वेल्थ क्रिएट होताना दिसेल किंवा लॉंग टर्ममध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होताना दिसेल. जर तुम्ही गोल्ड घेताय, काही वर्षापूर्वी समजा तुम्ही गोल्ड घेतलं असतं 10,000 रुपयाचं, 1 तोळा मिळालं असतं 20 किंवा 20,000 रुपयामध्ये 1 तोळा मिळालं असतं, 22,000-23,000 रुपये झाले, त्यावेळेस तुम्ही ते विकून टाकलं असतं तर आज तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा बेनिफिट घेता आला नसता. पण हे 20,000 रुपये तोळा असलेलं सोनं तुम्ही कंटिन्यू 20-25 वर्ष कंटिन्यू स्वतःकडे होल्ड करून ठेवलं, पेशन्सली ते होल्ड करून ठेवलं, त्यामुळेच आज त्याची व्हॅल्यू एवढी झालेली आहे. तर कोणतीही इन्व्हेस्टमेंट असो, मग ते घर असो, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट असो, सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट असो किंवा प्रॉपर्टीमधली इन्व्हेस्टमेंट असो, ती होल्ड ठेवली तरच तुम्हाला लॉंग टर्ममध्ये त्याच्यातनं वेल्थ क्रिएट होताना दिसेल. या सगळ्या गोष्टी आपण मुंग्यांकडनं शिकू शकतो. आता तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगतात, पण तुम्ही जर गुगलवरती जाऊन चेक केलं ना तर यालाच म्हटलं जातं अँट माइंडसेट. आणि याच्यावरती ना लोकांनी मोठमोठी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि हा माइंडसेट घेऊन लोक सक्सेसफुल सुद्धा झालेली आहेत. तर हेच होतं आजच्या या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मुंग्यांचा माइंडसेट वापरून आपण आपली इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे ग्रो करू शकतो.
जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.